Hello, good morning, students. In the third period, we had seen the second passage. That passage was started from Margie always hated school to so she said to Tommy, why would anyone write about school? इथपर्यंत आपण पॅसेज पाहिलेला होता आणि आजच्या तासाला पण त्या पुढील पॅसेज आज सुरुवात करत आहोत. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. Tommy looked at her with very superior eyes. Tommy looked at her with very superior eyes. म्हणजे टॉमीने तिच्याकडे थोडंसं वरच्या नजरेनं पाहिलं, म्हणजे दिमाखदार नजरेनं पाहिलं, दिमाखात पाहिलं. Because it's not our kind of school, stupid. Then he said to Margie, it is not our kind of school, stupid. अगं वेडे, ती शाळा आपल्या शाळेसारखी नव्हती. ती शाळा आपल्या शाळेसारखी नव्हती किंवा नाही, सॉरी, ती शाळा आपल्या शाळेसारखी नाही. कोणती शाळा? की ज्या शाळेबद्दलचं हे पुस्तक आहे त्या पुस्तकातली शाळा हे आपल्या हल्लीच्या शाळेसारखी नाही, असं तो तिला म्हणाला. दिस इज द ओल्ड काइंड्स ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. ही शाळा खूप जुनी शाळा आहे की जी शतकानुशतके वर्षापूर्वीची आहे. काय? ज्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेली जी शाळा आहे ती शाळा वर्षानुवर्षे जुनी असलेली शाळा आहे, पूर्वीची शाळा आहे. ती हल्लीच्या शाळेसारखी शाळा नाही. ही ॲडेड, loudly pronouncing the word carefully, centuries ago. He added loudly. Loudly means arrogantly, म्हणजे सावकाशपणे. प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली म्हणजे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक उच्चारत तो म्हणत होता. सेंचुरीज ॲगो, प्रत्येक शब्द काळजीपूर्वक उच्चारत तो म्हणत होता. म्हणजे कोणता? सेंचुरीज ॲगो, शतकानुशतके जुनी असलेली, वर्षापूर्वीची, म्हणजे शतकानुशतके वर्षापूर्वीची शाळा. लक्षात आलं? Margie was hurt. Hurt means unhappy. Margie थोडी उदास झाली. Well, I don't know what kind of school they had all that time ago. Then she told him कि I did not know about that school. What kind of school they had all that time ago. म्हणजे इतक्या वर्षापूर्वी शाळा कशा प्रकारची होती याबद्दल मला काही माहिती नाही, असं ती म्हणाली, उदास होऊन म्हणाली. She read the book over his shoulder for a while and then said, anyway, they had a teacher. And after that, she went behind Tommy and she read the book over his shoulder for a while
आणि त्यानंतर ती त्याच्या पाठीमागे गेली आणि पाठीमागच्या बाजूला त्याच्या खांद्यावरून ती ते पुस्तक थोडा वेळ तिनं ते पुस्तक वाचलं. आणि देन सी सेड, आणि नंतर ती म्हणाली, एनिवे, कसं असो, दे हॅड अ टीचर. शाळा कशीही असो, जुनी असो किंवा नवी असो, त्यांनाही शिकवायला शिक्षकच होते. बरोबर आहे? ओके. शुअर, दे हॅड अ टीचर, बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. बरोबर आहे. त्यांनासुद्धा शिकवायला शिक्षकच होते, परंतु इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. परंतु ते जे शिक्षक होते ते शिक्षक आताच्या शिक्षकासारखे नाही. म्हणजे आता जे आपले शिक्षक आहेत कोणते, मेकॅनिकल टीचर, त्या काळातले शिक्षक हे मेकॅनिकल टीचर नव्हते. आताच्या शिक्षकासारखे ते मेकॅनिकल टीचर नव्हते, तर ते इट वॉज अ मॅन, ते शिक्षक माणूस होते. त्या काळातला शिक्षक जो होता तो कोण होता, माणूस होता. आता जसा मेकॅनिकल टीचर आहे, यांत्रिक शिक्षक आहे, तसा पूर्वीच्या काळामध्ये यांत्रिक शिक्षक नव्हता, तर ते माणसं होती. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, शी आस्क्ड. म्हणजे माझी आस्क्ड टॉमी, अ मॅन, माणूस. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, एखादा माणूस शिक्षक कसा असू शकेल. एखादा माणूस शिक्षक कसा बरं असू शकेल. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. वेल, हो, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स. तो शिक्षक मुलांना आणि मुलींना गोष्टी सांगत असे. अँड गिव देम होमवर्क, अँड गेव देम होमवर्क, त्यांना गृहपाठ देत असे. अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स, आणि मुलांना प्रश्नही विचारत असे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, पण माणूस इतका हुशार नसतो ना. तिनं पुन्हा प्रश्न विचारला. कुणी, मार्जीनं पुन्हा एकदा प्रश्न विचारला. पण माणसं एवढी हुशार नसतात ना, किंवा त्या काळातला शिक्षक एवढा हुशार होता का, नव्हता ना. सॉरी, म्हणजे माणूस एवढा हुशार नसतो ना. शुअर ही इज, होय, तो हुशार आहे, माणूस हुशार आहे. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. जेवढं माझ्या यांत्रिकी शिक्षकाला माहिती आहे, ज्ञात आहे, तेवढंच माझं ज्ञान माझ्या वडिलांनासुद्धा आहे. असं टॉमी कोणाला म्हणतो, मार्जीला म्हणतो. ओके. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, आय बेच. पुढे तो म्हणतो की ही नोज मीन्स माय फादर नोज ॲज मच ॲज माय मेकॅनिकल टीचर. आय बेच मीन्स आय एम शुअर, मला खात्री आहे की जेवढं माझ्या यांत्रिक शिक्षकाला माहिती आहे तेवढं ज्ञान माझ्या वडिलांना माहीत आहे. म्हणजे एवढं मी खात्री देऊन सांगतो, म्हणजे हे खात्रीशीरपणे मी तुम्हाला सांगतो, तुला सांगतो. बेच मीन्स शुअरली, खात्रीशीरपणे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड, प्रिपेअर्ड मीन्स रेडी, टू डिस्प्यूट, डिस्प्यूट मीन्स टू डिबेट, डिबेट मीन्स वादविवाद करणे किंवा चर्चा करणे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. मार्जी मात्र या विषयाबद्दल वादविवाद घालण्यास तयार नव्हती. म्हणजे शी वॉज नॉट रेडी, शी वॉज नॉट ॲग्री,
किंवा शी हॅड नॉट विश टू डिबेट अबाउट दॅट सब्जेक्ट. त्या विषयाबद्दल तिला चर्चा करायला आवडत नव्हतं किंवा तिची करण्याची इच्छा नव्हती. शी सेड आय वुडंट वॉन्ट टू अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. आणि पुढे ती म्हणाली की आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. ती म्हणते की एका स्ट्रेंज म्हणजे अननोन पर्सन, अननोन म्हणजे अनोळखी व्यक्ती, एखादा अनोळखी व्यक्ती माझ्या घरामध्ये यावा आणि त्याने मला शिकवावं हे मला अजिबात आवडणार नाही. म्हणजे आय वूड नॉट लाईक टू लर्न फ्रॉम ॲन अननोन पर्सन इन माय हाऊस. म्हणजे एखाद्या अनोळखी माणसाकडून माझ्या घरामध्ये येऊन त्यानं मला शिकवावं हे मला कधीही आवडणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. स्क्रीम्ड मीन्स cried out loudly and sharply. Screamed means cried out loudly and sharply. म्हणजे मोठ्याने हसला, खदखदून हसला. म्हणजे टॉमी मोठ्याने हसला. यू डोंट नो मच मार्जी. तो मोठ्याने हसला. अँड देन ही सेड मार्जी यू डोंट नो मच. मार्जी तुला अजिबात माहीत नाही. म्हणजे ह्या पुस्तकामधील किंवा त्या शिक्षकाबद्दल फारसं माहीत नाही. द टीचर्स डिड नॉट लिव्ह इन द हाऊस. अगं ते शिक्षक घरात राहत नव्हते. घरात राहत नव्हते याचा अर्थ विद्यार्थ्याच्या घरी जाऊन शिकवत नव्हते असा आहे. द टीचर्स डिड नॉट लिव्ह इन द हाऊस म्हणजे ते शिक्षक घरात राहत नव्हते. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. त्यांच्यासाठी एक विशिष्ट इमारत असायची. अँड ऑल द किड्स वेंट देअर. आणि सर्व मुलं त्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी जात असायचे. अँड ऑल द किड्स लर्न्ड द सेम थिंग. आणि ही सर्व मुलं त्या ठिकाणी एकच गोष्ट सर्वजण शिकत असायचे. म्हणजे एकच घटक त्या ठिकाणची सर्व मुलं शिकत असायचे. शुअर इफ दे वेअर द सेम एज. निश्चितच ते एकाच वयातले असतील. निश्चितच ते एकाच वयातले म्हणजे सेम वयामधील असावेत किंवा असतील. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट each kid has to be taught differently. पुढे मार्जी म्हणते बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल. परंतु ती म्हणते की माझी आई तर असं म्हणते की द टीचर शुड बी ॲडजस्टेड अँड ही शुड बी फिट. ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल म्हणजे प्रत्येक मुलगा किंवा मुलगी याच्या मनानुसार किंवा याच्या बुद्धिमत्तेनुसार शिक्षकाने ॲडजस्ट केलं पाहिजे किंवा ॲडजस्ट झालं पाहिजे. इट टीचेस आणि ॲडजस्ट होऊनच त्याने शिकवलं पाहिजे. अँड दॅट ईच किड हॅज टू बी टट डिफरंटली. आणि शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्रपणे शिकवलं पाहिजे असं त्या ठिकाणी माझी आई म्हणते. असं कोण म्हणते? मार्जी म्हणते. कोणाला?
टॉमीला. बरोबर आहे. गुड. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. अगं नेमकं तसं तर होत नव्हतं ना. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन म्हणजे तेव्हा तसं तर होत नव्हतं ना. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. हे बघ, तुला जर हे आवडत नसेल तर तू हे पुस्तक वाचू नकोस. म्हणजे विनाकारण अशा पद्धतीनं काहीतरी वेगळं सांगू नकोस. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्जी सेड क्विकली. मी कुठं म्हटलं की मला पुस्तक आवडत नाही म्हणून, असं मार्जी ताबडतोब म्हणाले. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल. म्हणजे शी हॅड ऑल्सो विश टू रीड दोज फनी स्कूल अबाउट दोज फनी स्कूल. म्हणजे तिलासुद्धा या गमतीशीर शाळेबद्दल तिलासुद्धा वाचण्याची इच्छा होती. ओके. दे वेरंट इव्हन हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर कॉल्ड मार्जी स्कूल. बिफोर दे completing their conversation, Margie's mother called Margie. Margie, school means this is time to your school. म्हणजे या दोघांचं संभाषण पूर्ण होण्याच्या मध्येच मार्जीची आई मोठ्याने ओरडली आणि मार्जीला म्हणाली, मार्जी, तुझ्या शाळेची वेळ झाली. मार्जी लुक्ड अप. नॉट येट ममा. मार्जीनं थोडं वर पाहिलं आणि म्हणाले, नॉट येट ममा म्हणजे अजून नाही आई, अजून वेळ आहे. नाऊ सेड मिसेस जॉन. आता मिसेस जॉन म्हणाला, आता अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमीज टू. आता बहुतेक टॉमीच्या सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे, असं मिसेस जॉन म्हणाला. म्हणजे मार्जीची आई म्हणाले. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. त्यानंतर मार्जी टॉमीला म्हणाली की मी तुझ्यासोबत हे पुस्तक शाळा सुटल्यानंतर वाचू शकते का. मे बी ही सेड नॉशलंटली. मे बी म्हणजे बघूयात. ही सेड नॉशलंटली. नॉशलंटली मीन्स विदाऊट शोईंग इंटरेस्ट म्हणजे रस न दाखवता. बघूयात काय होतं आहे ते, म्हणजे जमते का ते, अशा अर्थाने. ही वॉक्ड अवे विस्लिंग अँड देन ही वॉक्ड अवे विस्लिंग. आणि नंतर तो सिटी वाजवत निघून गेला, चालू लागला. The dusty old book tucked beneath his arm. Tucked means catched, पकडले. कुठं? beneath his arm म्हणजे बगलेत घालून, काखेत घालून तो ते पुस्तक, ते डस्टी म्हणजे जुनं मळकटलेलं जुनं पुस्तक जे होतं ते जुनं पुस्तक बगलेत घालून म्हणजे काखेत घालून तो शिटी वाजवत चालला. ठीक आहे. इथपर्यंत आपण थांबूयात आणि पुढील भाग पुढच्या तासाला बघूयात.
आता या पॅसेजवरती जे विचारलेले प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. फर्स्ट बघा, डू यू थिंक द स्कूल डिस्क्राइब्ड इन द बुक एक्झिस्टेड सेंचुरीज अगो? तुम्हाला असं वाटतं का हो, या पुस्तकामध्ये वर्णन केलेली जी शाळा आहे ती शाळा शतकानुशतके वर्षापूर्वीची आहे? वाटतं का? ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू थिंक टॉमी लाइक्स द स्कूल इन द ओल्डन डेज? तुम्हाला असं वाटतं का की टॉमीला जुन्या काळातली शाळा आवडत होती? डू यू थिंक टॉमी लाइक्स द स्कूल इन द ओल्डन डेज? म्हणजे जुन्या काळातली जी शाळा होती ती शाळा टॉमीला आवडते असं तुम्हाला वाटतं का? यस, यस, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इज टॉमी मार्जीज ब्रदर और फ्रेंड? इज टॉमी मार्जीज ब्रदर और फ्रेंड? टॉमी मार्जीचा भाऊ आहे का मित्र आहे? टॉमी मार्जीचा भाऊ आहे का मित्र आहे? फाइंड द सेंटेन्स दॅट हेल्प यू टू डिसाइड इट. म्हणजे हे उत्तर ठरवणाऱ्या ओळी ह्या पॅसेजमधून शोधायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, वुड यू लाईक युअर ओन मेकॅनिकल टीचर? वुड यू लाईक युअर ओन मेकॅनिकल टीचर? तुम्हाला यांत्रिकी शिक्षक आवडतील का? तुम्हाला यांत्रिकी शिक्षक आवडतील का? ओके, या पद्धतीनं हा आपला थर्ड पॅसेज झाला. ठीक आहे, इथं आपण थांबूयात आणि पुढील पॅसेज पुढील पिरियडमध्ये पाहूयात.